हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉकमध्ये फर्स्ट स्टॉक आपला राहणार आहे नॅशनल फर्टिलायझर। तर मार्केट जर असं तुमचं म्हणायचं असेल की मार्केट क्रॅश झालं, तर मार्केट हे क्रॅश जरी झालं असेल, म्हणजे मार्केट जरी खाली आलं असेल तरी काही शेअर्स हे वरती वाढतातच। तर आपण त्यामध्ये शोधले ब्रेकआउट स्टॉक। तर फर्स्ट स्टॉक आहे आपला NFL नॅशनल फर्टिलायझर। ओके, तर चला बघूया। यामध्ये हा वन डेचा चार्ट आहे। इथे बघा एक छान असा डरवॉस बॉक्स बनलेला आहे। नंतर हा झाला बघा सपोर्ट लाईन, बेस लाईन। नंतर पुढं इथं आलेला आहे ब्रेकआउट विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे, हा व्हॅल्यूम। नंतर ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा एकदा इथं मार्केट कन्सोलिडेशन केलं आणि पुन्हा एक डरवॉस बॉक्स बनवला आणि नंतर त्यावर सुद्धा ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम्स। तर अशा प्रकारे NFL हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता। तर आता बघा, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्टॉक घेतल्यानंतर तो कधी कधी खाली जातो, तर मग काय करायला पाहिजे? तर स्टॉक हा खाली गेल्यानंतर आपण स्टॉप लॉस लावायचा। स्टॉप लॉस लावल्यानंतर जर स्टॉप लॉस हिट होत असेल तर डायरेक्टली स्टॉकच्या बाहेर निघायचं। तर आपण बघू शकतो स्टॉप लॉस, आता स्टॉप लॉस इथून ब्रेकआउट आलेला आहे, तर स्टॉप लॉस आपण काय लावायचा? तर बघा, हा आहे तुमचा बेस, बरोबर। तर या बेसच्या जो खाली असणार आहे स्टॉकची प्राइस कन्सोलिडेशनच्या खाली, तर तो आपला स्टॉप लॉस राहणार आहे। किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर आपण मूव्हिंग ॲव्हरेजनुसार सुद्धा स्टॉप लॉस लावू शकतो। तर मी सांगेल 21 EMA मूव्हिंग ॲव्हरेजसाठी यूज करू शकता। तर अशा प्रकारे फर्स्ट स्टॉक आपण बघितला नॅशनल फर्टिलायझर। तर आता सेकंड स्टॉक आपण बघूया सिनर्जी ग्रीन। ओके, सिनर्जी ग्रीनमध्ये बघा हे पॅटर्न्स आहे अपवर्ड डायरेक्शन, पॅटर्न आलं अपवर्ड डायरेक्शन। नंतर पुन्हा इथं एक छान असा डरवॉस बॉक्स तयार झालेला आहे। डरवॉस बॉक्स तयार झाल्यानंतर बघा इथं व्हॅल्यूम आलेला आहे, स्ट्रॉंग व्हॅल्यूम आपल्याला दिसत आहे आणि नंतर ब्रेकआउट आलेला आहे। तर आपण याच्या बेसला आपण स्टॉप लॉस लावू शकतो। अशा प्रकारे आपला आजचा हा सेकंड स्टॉक होता, त्याचं नाव आहे सिनर्जी ग्रीन। नंतर आता बघणार आहोत आपण थर्ड स्टॉक। थर्ड स्टॉक आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC। तर LICमध्ये जेव्हापासून आपण बघत आहोत LIC IPOमध्ये आलेला होता, तेव्हा त्यानंतर खूप जास्त LICमध्ये हा डाऊन गेलेला आहे। त्यानंतर बघा डाऊन गेल्यानंतर आता कुठं LICमध्ये हे बघा एक झोन तयार झालेला आहे, एक रेजिस्टन्स आहे, हा एक झोन आहे। त्यावर एक ब्रेकआउट आला विथ व्हॅल्यूम। ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा जिथं स्टॉक होता तुमचा तिथं तो आलेला आहे, जिथं त्याने हाय मारलेला होता तिथं, आणि आता ब्रेकआउटच्या तयारीत आहे, म्हणजे हाय तोडण्याच्या तयारीत आहे। तर आपण LICमध्ये सुद्धा बघू शकतो। तर आपण आज 3 स्टॉक बघितले। तर 3 स्टॉकमध्ये पहिला बघितला NFL, आणि हा तर आपण बघितला सेकंड LIC, आणि सेकंड स्टॉक आपण बघितला सिनर्जी ग्रीन। ओके, अशा प्रकारे आपण आज 3 स्टॉक बघितलेले आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉकचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा स्टॉक मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।